नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताईंचं, दादांचं आणि चिमुकल्यांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू. तर चला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज ना सकाळ सकाळचा निसर्ग एकदम स्वच्छ आणि मस्त होता. थोडंसं आभाळ होतं, सूर्य म्हणजे उगवला होता पण आहे ना थोडासा आभाळाच्या आड दडलेला होता बघा. आणि ना खरं तर तुम्हाला सांगू का पाऊस भरपूर झाला आहे पण पाणी म्हणावं असं झालं नाही. म्हणजे अजून आमच्या किटी भरलेल्या नाहीत, म्हणजे बोरांना पाणी वाढलं नाही आणि विहिरींना देखील पाणी आलेलं नाही. त्याच्यामुळे ना पाण्याची म्हणावा अशी टंचाई आहेच. तर सकाळच्या पारीला तुम्हाला तर माहितीच आहे आपली सुरुवात आहे ना ही सगळी गायांपासून आणि शेळ्यांपासून चालू होती. म्हणून मग त्यांचं काय साफसफाईपासून चालू होती. सकाळचं उठलं मग त्यांच्या साफसफाईपासून आमची सुरुवात ही चालू होती. कसं सकाळचं सगळी साफसफाई केली ना मन कसं प्रसन्न आणि छान वाटतं आणि मुखचित्राबांना पण भारी वाटतं. कारण की नाही का जसं आपल्याला आपलं घर स्वच्छ लागतं तसं जनावरांचं पण असतं, त्यांनाही त्यांचं घर स्वच्छच लागतं आणि ते आपल्याला करावंच लागतं. तर असं असतं. तर कसं आहे ना आज तर शनिवार होता, आज काय मुलांचे डबे बिबे काय नव्हते त्याच्यामुळं आज ना थोडं लेटच चाललं होतं म्हणजे साफसफाई. तर इकडे आहे ना मस्तपैकी करडं पाडायचं काम चालू होतं कारण आज सकाळची पोरं जायची होती. म्हणलं मला नाश्ता करायचा होता मुलांसाठी, त्याच्यामुळं आज काय हे दोघंच जण करडांना पाजीत होते बघा इकडं छान मस्तपैकी. आणि करडं पण अशी चुटू मस्त पित होते. तर म्हणलं चला आता कढीपत्ता घेऊन यावा म्हणून मग कढीपत्ता आणायला गेले होते. पण कढीपत्त्यावर बघा असे छोटे छोटे टिकले पडलेत. म्हणलं चांगले 1-2 घेऊन जावा पानं म्हणजे चांगलं मस्त. आणि कसं असतं गावाला असं ना भेटून जातं, तसंच शहरच्या ताईंना ना हे सगळं विकतच घ्यावं लागतं. पण गावाकडे ना हे सगळं आपल्याला आपल्या अवतीभोवतीच मिळून जातं. तर असं असतं. तर आज बेत होता पोह्यांचा. तर म्हणलं चला आज मस्तपैकी छान असे स्मूथ पोहे करावा मुलांसाठी नाश्त्याला. तर छान असं मस्त सगळं परतून घेतलं होतं इकडं बघा छान असं. आणि मुलांना आहे ना थोडंसं नाश्त्याला करून दिलं ना त्यांना पण बरं वाटतं. म्हणजे कसं आहे आणि आमच्या मुलांना आहे ना गावात जावं लागतं, इथून भरपूर लांब आहे त्यांना जायला. तर मग आणि परत यायला 12 वाजतात. आणि बघा इकडे छान अशी कोथिंबीर पण आहे कारण की ना तुम्हाला तर मी सांगितलंच आहे गावाकडे ना सर्व असं भेटून जातं, आपल्या अवतीभोवती भेटतंच. कारण की नाही का असं मस्तपैकी हिरवी ताजी लसलशीत अशी कोथिंबीर आणि पोह्यांना ना मला तर इतकी आवडते ना किती घालून किती नाही असं होऊन जातं. तर असं काही नाही. तर मस्तपैकी घेऊन घेतली आणि पोह्यांना टाकायला मस्तपैकी रेडी झाली आपली बघा कोथिंबीर किती छान आणि मस्त आहे. तर मग चला इकडं मस्त पैकी पोहे झाली आपली आता तयार. तुम्ही पण या पोहे घ्यायला नाश्ता करायला. तर चला काय नो सगळं आवरून झालं आपलं मस्तपैकी सगळं. आणि आता जायचं आहे मला कोथिंबीरीतलं गबाळ निंदायला जायचं आहे. म्हणजे ना वैशाल त्या आपल्या वाटाणा खुरपायला आल्या मग त्यांची सावड आहे. काल पण गेली होती आणि आज पण जायचं आहे ना. आज शनिवार असल्यामुळं मुलं सकाळचेच गेले, त्यांचं आवरून दिलं सगळं आणि सगळं धुणं बिणं सगळं आवरून झालं असं. आणि चकूचे पप्पा पण आलेत आता दूध घालून, किटल्या पण धुवून धावून ठेवून दिल्या, नाही तर मी नाही धुतल्या का त्या कवर पण तसेच राहतात. आणि चकूच्या पप्पाने बघा अशी जाळी मारून घेतली सगळी अशी. तर मस्तपैकी अशी भारी. आणि हा दरवाजा केला आहे बघा इथं असा मस्तपैकी हा दरवाजा आहे गेटच्या वरून. तर हा असा गेट आहे बघा असं लावून घेतलं म्हणजे ना टेन्शन नाही वाघासाठी हे असं. तर बघा असं सगळं हे आणि खालचा गेट लावला का मग हे सगळं पॅक होतं बघा इकडं असं. आणि हे काय म्हातारे माणसं असे पोताडे फिताडे काय पण टाकून देते, त्यांना सवय असते नुसतं इथं तिथं राडा घालायची. तर असं आहे. आणि काय होतं हे ना कार्डांच्या खालचे पोते येतं जे त्यांना आहे ना खाली टाकलं का म्हणजे त्याच्यावर मुतात्यात बरं पडतं, लय राडा करीत नाही. आणि ते लगेच धुवायचे म्हणलं ना का मग ते परत वाळणार नाही. आता हे दिवस असे त्याच्यामुळं मग ते मी काय केलं बाबांनी आजीनी असंच वर टाकून दिलंय सुकायला. तर मग नंतर जास्त खराब झाले का मग धुवून काढता येईन आपल्याला. तर असं बघा अशी जाळी मारून घेतली ही सगळी वाघासाठी. कारण की आमच्या इकडे ना काल परा दिवशीच वाघाची पिल्लं नद्र पडली होती हाय ना हो. तर वाघाची पिल्लं पण येतं त्याच्यामुळं वाघ असणार आहे. वाघ म्हणजे बिबट्या असे. वाघात आणि बिबट्यात थोडासा फरक आहे. तर चला तोंडात येताना बिबट्याच येतो. तर असं आहे. शेळ्या मस्तपैकी आता सगळं करडं पिऊन शारदांनी गहू
ते खाऊन मस्त मजेशीर बसल्यात बघा अशा. आता बाबा येत्यानं सोडते त्यांना. तर इकडं आपले करडं पण बघा असे कशी मस्तपैकी खात्यात. आता थोडेसे मोठाले झाले, ते जवळजवळ 10 दिवसाचे झालेले येतं. तर असं आहे मस्तपैकी. हे बघा कसं बघते. तर चला आता टाईम झालेला आहे. छोटे पप्पा मला नेऊन सोडवते ना आता. आणि मुंग्या ना जिथं तिथं मुंग्या आहे बघा, लई मुंग्याचा आवाज यात. हो का, चला झालं का? चला. आणि छोकूचे पप्पा, छोकू आली ना तर तिला सांगा म्हणावा चुलीमध्ये ना बटाटे भाजायला घातलेले आहेत. आल्यावर तिला बटाट्याचं भरतं म्हणून चुलीत असे आरावरती बटाटे म्हणजे जायला ठेवलेले येतो. तिला आवडतं. आज शनिवार आहे, मग ती आल्यावर मस्तपैकी मिठातलं करी ती आणि खाती. तर मग तिला आल्यावर सांगा बरं का हो तुम्ही. पप्पा बाहेर जाऊन उभा राहिले. हा आले 2 मिनिटं. शर्ट घालते ना, पिशीत ठेवते. तर हे बाहेरून असं दिसतंय बघा. थोडी सापट राहते इथं एवढी. तेवढ्याच याच्यातून थोडंच येणार आहे की नाही. तर असं आहे. आणि आज त्यांना गोठ्याला पण जाळी मारून घ्यायची आहे ना. बसू का? बसले उडी मारून कुन सगळं झालं मस्त झालं. वाटत एकदम. आणि त्यात पाऊस नसते आणखी भारी वाटत. छोकूच्या पप्पानी मला याच्यापर्यंत सोडवलं बघा. आणि इथून आता मी चाललेली आहे पायी थोडंच आहे इथं जवळ. कारण आजीला पण बोलावलं होतं मिरच्या तोडायला, म्हणून आजी पण गेल्या मग मिरची तोडायला. कारण आपलं आता काम जवळपास सगळं आवरत आलेलं आहे. त्याच्यामुळं मग आपलं काम झालं का मग आपण दुसरीकडं पण जातो. म्हणजे थोडंसं नाही का असं होतं बघा. तर थोडंसं तेवढे 2 पैसे येतात आपल्याला पण. कारण की कसं असतं, घर खर्चाला भरपूर लागतं आणि आपल्याला काय दुसरीकडून कुठून यायला जागा नाही. आपलं सगळं शेतीवरच असतंय. तर असं आहे. तर जाऊ द्या, ते सगळं चालूच असतंय. प्रत्येकाच्या घरी असतंय चालू. तर असं आहे. आणि खरं तर ना लय दिवस झाले रोज व्हिडिओ येत नाही. आणि रोज व्हिडिओ घ्यायला आहे ना काय होतं, काहीतरी काम असतं रानातलं आणि त्याच्यामुळं मग घेता पण येत नाही. असं पण होतं. आणि सोबत बऱ्याचशा बायका असल्या समजा तरी पण नाही होत. काहींना आवडतं, काहींना नाही आवडत, असा पण प्रश्न असतो. तर मग म्हणलं चला आता तसं आता आहे ना तर 1 दिवसाच्या आड मी व्हिडिओ टाकीत जाईन. प्रयत्न करीत जाईन का दिवसाच्या आड म्हणजे 1 दिवसाच्या नंतर तुम्हाला एक व्हिडिओ आला पाहिजे ना असं. तर चला आता वैशालताई इथं आलेल्या दिसतात मला, कारण त्यांची गाडी आलेली तिकडं पुढं. तर चला आता घेऊ मस्तपैकी कोथिंबीरीतलं त्यांचं गावात काढून. कारण त्यांच्या आपल्यावर 3 सावडी झाल्या होत्या. तर काल आले होते, आज आले होते. आता बघू आज किती होईन किती नाही त्यानुसार. तर चला आपलं रानातले कामं चालूच असतात. म्हणजे कोणी नवीन आला असेल व्हिडिओला त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन आपल्या चॅनलला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आणि छान कमेंट करा. तुम्हाला आपलं गावाकडलं जीवन आवडतं का, गावाकडले व्हिडिओ बघायला आवडतात का, मला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तसे मी तुम्हाला प्रयत्न करीत राहीन आपल्या शेळ्यांचे, आपल्या गावाकडलं आपलं सगळं असं तुम्हाला दाखवण्याचा. म्हणजे मी प्रयत्नच करीत जाईन. कसं बघा किती छान आणि मस्त वाटतं गावाकडं असं हिरवळ सगळं आणि नॅचरल वाटतं एकदम नाही का मस्त. शहरात कसं असं बघायला नाही भेटत. तर चला चालूच असते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. पुढं भारी मस्त आणि सगळं छानपैकी राहणार आहे. फायनली वैशालताईच्या धान्यातलं सगळं गवत काढून झालं बघा. उद्या आता खाली बघायला चाललोय आम्ही. खालच्या याच्यात किती आहे की नाही. आता भारी होत्या ना त्याने बाजार आहे ना त्याला लई चांगली निगा करा. माई चप्पल कुठं आहे. अग माई इथं आहे. आता आम्ही खालच्या धान्यात बघून येतो किती गावात आहे. म्हणजे उद्या यायला नाही तर मग नाही यायला आहे की नाही. नाही तर मग उद्या उद्या चालत दुसऱ्याच्या वावरात. आज आम्ही बघून येतो आता खाली मस्तपैकी. चला हा. अरे नाना त्यांचं काढतात. त्यांनी लय लांबून सारा आणलाय ना. हा तरी आपल्या बाग का कामाचे. हा लवकर येतो. या लावाळ्याला काय उपाय असला तर सांगा बघा. एवढे ढिगलं सगळे असे साऱ्यांच्या किती मोठमोठाले ढिगलं इथं बघा. फार वैताग आणलाय ह्या लावाळ्याने का. कधी एकदाची लावाळा संपन काय माहिती. आपण संपू तरी नाही संपायचं असं आहे.
लावाळ्यांनी पार वावर नको नको केले तर बोटाला बघा माझ्या किती पार हे झाले. इथं बोटाला जिबाळी लागली पार. नको मला पाणी मला नाही ताण. इथं बघा वैशालताईने काय भारी दे आंबे लावलेत मस्तपैकी एका रांगेत. इकडं रोप टाकले वैशालताईनी आणि हे सारे राहिलेत. इथं नाही टाकलं रोप पण लय भारी उगून आले. आमचं असंच उगून आले. आमचे 2 सारेच नाही उगले वैशालताई म्हणतात. नाही त्या दिदीस काकानी ना दादानी नाही का खैसू खैसू हे करीत होते राळीत होते आणि ते मला वाटतं खालीच गेलं असणार आहे. ते रोप बी खोले गेलं त्याच्यामुळं तिकडलं निंदायला आले. ते कधी निंदायचं हो तिकडलं. अयो बघ आता हा धाना बघा. अगं बाय 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 धाना आहे का गबाळे. बघा आता याच्यात धाना कमी आणि गबाळ जादा आहे. आता याला निंदायचं. याला बोट काय राहतात बाई याच्यात फुटूनच जाते आणि बोट याच्यामध्ये. हा बाई वैशालताई जुळायला आहे ना लय गावात आहे बाई. एवढं निंदायला आपल्याला किती दिवस जाईल. अगो बाय 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 इथं बघ ना काय ती हे बघ हे. अगो बाय 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 बाय. अगं याच्यात एका पण कोथंबीर दिसाना मला. हरी नाना उगाच म्हणत होते काय मग. उपटून बघता काय जमत का नाही. तू बघा असं आहे सगळं. कोथंबीर भारी कोथंबीर नाही एवढं कोथंबीरीचं पण याच्यात गावात पुराण किती बघा ना हे. हा बघा बा तुम्ही तुमचं ठरवा मला सांगा. काय नाही मी येईन मला काय काम आहे घरी. तशी माझ्या बाजरीला माझ्या डोक्यातच आहे तिला मी तणनाशक ते त्याला मी ना मीरा एखादं मारायचा प्लॅन करणार आहे. आता घरी गेल्यावर भीती दे त्यांना उसक लवाळ्यानी पार नको नको झाले वावरांना. आणि इकडे यांच्या वावरात या तिखिनी या मळईत आहे की नाही. चला ठरा तुम्ही मला फोन करून सांगा निघायचं का मग घरी. आता कुठं खरं सांग कशाला हे केलं काय नाही. हे लय घाण दिसते त्याच्यावर काही टाक. आता हे नव्हतं करायला पाहिजे. आणि कुत्र्याला केलंय बघा असं. असं केलं कुत्र्याला. आत्याला जाळी मारून घ्या मग कुत्र्याला. काही करीते बाबा तुम्ही लय मोकार खर्च करीता काय बी. आता त्याला जाळी मारून घ्यावं लागेल. ते बघ कसे उभे राहिले. त्यांना झालं कधी आम्हाला आमच्या मम्म्या येत्यानं आम्हाला पियायला सोडत्या. आणि परी पण आलेली आज आहे की नाही. त्याला चहा ठेवू आपण तर. तिकडं काय करतात जाय ठोकी त्यात काय गोठ्यात जाय ठोकी त्यात गोठ्यात बी. करून घेतो भारी नाव घ्या तर गुंतून घ्यायचं. काय ना कुठे आता बघावं लागेल. मी नाही घेतला असं कुठंतरी ठेवलेला मला नाही आठवत. आता बघावं लागेल कुठे येते. कोथंबीर स्वस्त बघा एवढा भेला त्या तिथं पण आहे. इकडे यांचं दोघींचं काय चाललंय बा कपडे ते भांडे बिंडे घासून भांडे घासायचं काम चाललेलं आहे इकडे. झाले का घासून झाले ना. आज चहा ठेवा ठेवा बा चहा. आज मग छकू ठेवीन मस्तपैकी चहा. आणि तुम्ही सगळे पण या चहा प्यायला. काल पण छकून ठेवला होता चहा. आज पण छकू ठेवीन चहा. आका मावशीने दिली करड्याची भाजी याच्यात. आपली होईन एवढी दिली का. आणि आता आळूच्या वड्या त्यान करून ठेवा लागतो. सकाळच्या लवात्यान मग आहे ना ग कोथंबीर भारी लई. तुमची संपली का तुम्हाला दिलेली त्या दिवशी. काय माहिती कोणची दी का दिलीच नाही तुम्हाला. मेथी दिलती ना.
हा काय बरं झालं. चहा ठेवायचं काम चालू. काय दूध किती बघ त्याच्यामध्ये एकच ग्लास पाणी ठेव. मग ये बा झालं तेवढंच दूध. जास्त दुधाचा ठेव चहा. लय पाणी नको हो तू. ठेवलाय तुम्हाला दम आहे का नाही हो. नुसते घाई बरच येतात. जाऊ दे संपू दे. मग तुझ्याच बरच आहे. काय माहिती कुठे मला नाही ध्यानात राहिला आता कुठं ठेवलाय तू. नाही लक्षात राहिला. म्हातारी झाली मी आता. तर करडं पाजून झाले आणि नंतर मग ह्या वड्या आपण टाकल्या होत्या शिजायला बघा. छान अशा मस्त शिजून झाल्यात वड्या पण आपल्या. आणि वड्या शिजून झाल्या इकडं चुलीवर ठेवल्या होत्या. तोपर्यंत तिकडं दम बिर्याणी केली बघा. तर चला. नाही लिंबू नाही कापलं. ते मी त्या बिर्याणीला टाकला. ते झाकण कशाला काढून ठेवलंय. झाकण ठेव ना. हवा जाते ना. तर इकडं परी बसलेली. आता परीला देते मस्त पैकी बिर्याणी झालेली आपली. वाफला ठेवलेली. वाफ म्हणजे झाले पण लगेच वाफ. छोकूच्या पप्पाचं आवरत आहे आणि छोकूचं चाललंय इथं लिंबू कापायचं आहे की नाही छोकू. तर काय झालंय आज बिर्याणीचा बेत केला. कारण की 2-3 दिवस हा. तर उद्या आहे रविवार. तर उद्या आहे एकादश. त्याच्यामुळे एकादशीचं खाता येणार नाही. सोमवारचं खाता येणार नाही. मंगळवारचं मी खात नाही. आणि बुधवारचं स्वामींना आरतीला जायचं असतं. त्याच्यामुळे बुधवारी पण खायचं नाही. तर हा तर आणि गुरुवारी श्रावण सुरू होणार आहे. पण गुरुवारचं आपण खात नाही. आणि बुधवारचं आरतीला जातो. त्याच्यामुळं आदल्या दिवशी खाऊन आरतीला जाता येत नाही. त्याच्यामुळं आम्ही म्हणलं आजच प्लॅन करू आपण. गटारी अमावस्या आजच साजरी करू. तर आमची गटारी अमावस्या अशी आहे बघा. छान अशी बिर्याणी दे ना परीला. काढ ना तोपर्यंत त्याच्यात. चल बरं मी काढते चल. तर चला आता बाकीचे येतात तोपर्यंत परीला देते. कारण परी जाईल झोपी. मला पण झोप. हा तर या दोघींना मस्त पैकी देते. तर आपली ही दम बिर्याणी बघा अशी झाली. मी थोडीशी हलवून घेतली म्हणजे नाही का खालचं वसळ केलं. थर देऊन ही बिर्याणी मी केली. तर आज थोडी वेगळी केली बरं का. म्हणजे नाही का रोजची करते त्यापेक्षा ती वरती लोळत होती तरी तिला वास येत होता. खा ना बस. मला फक्त भात दे. भात लय खाणार आहे मी. मला तोंडाला पाणी सुटलंय. छोकूच्या तोंडाला पाणी सुटलंय. आणि अशी छान मस्त बिर्याणी खायला गावा खाईना असं झालंय. टाकली कोथिंबीर भरपूर होती म्हणून कोथिंबीरच्या वड्या शिजून ठेवल्या त्या पण उद्यासाठी. तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि नवीन चॅनलला असेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट. आणि बिर्याणी आता आम्ही मस्त पैकी फस्त करतो. तर घे खाऊन चल ग तू पण.